अलिबाग शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली। अशा बिकट परिस्थितीत अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी थेट मैदानात उतरून पूरग्रस्त भागांची पाहणी केली। त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। प्रशांत नाईक यांनी कार्यकर्त्यांसह अलिबाग नगर परिषद हद्दीतील विविध भागांना भेट देत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आणि साचलेल्या पाण्याच्या स्थितीचा आढावा घेतला। पाणी साचल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। पाण्याचा निचरा जलद गतीने करण्याबरोबरच धोकादायक ठिकाणी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले। पाहणी दरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। ज्या भागांत पाणी साचल्यामुळे वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम झाला त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला। नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या। यावेळी प्रशांत नाईक यांनी नागरिकांना आवाहन करताना मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक घराबाहेर पडू नये, पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे सांगितले। प्रकृती अस्वास्थ्य असतानाही जनतेच्या हितासाठी पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणारे प्रशांत नाईक यांचे कर्तव्यदक्ष नेतृत्व आणि जनसेवेची भावना नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।